सुप्रभात. संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे. आज रविवार 22 नोव्हेंबर 2020 म्हणजे भारतीय सौर 1 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942, कार्तिक महिना, शुक्ल पक्ष, अष्टमी तिथी. आजचा विचार: तुमचा स्वभाव तुमचे भविष्य आहे. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत डोळस ही कथा. सादरकर्त्या शलाका आपटे. कथेचं नाव आहे डोळे. लेखक प्रकाश पाठक. महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यापर्यंत पॅसेंजर असते. हे वाक्य सार्थ करत दम्याच्या पेशंटसारखी धापा टाकत चालली होती. प्रवासात छानपैकी वाचन होतं. या एकाच कसोटीवर मी रेल्वेने प्रवास करतो. गाडीनं पुणं सोडलं तशी डब्यातली गर्दी पण कमी झाली होती. हातातला अल्बर्ट श्वाइट्झर पुणेच्या ठिकाणी उघडला आणि वाचायला सुरुवात केली. पुस्तकात इतका गुंगून गेलो की कराड केव्हा आलं ते कळलंच नाही. ओळखीचा परिसर आला तेव्हा पुस्तक बॅगेत घातलं. नवीन उतारू डब्यात चढले होते. माझ्या समोरच्या बाकावर एका बाईनी तिच्या बरोबरच्या वृद्ध गृहस्थाला बसवलं. त्या वृद्धानी हाताने चाचपडत खिडकीपाशी जागा मोकळी आहे ही खात्री करून घेतली आणि मग तो सरकून खिडकीपाशी बसला. तोपर्यंत त्या बाईनी सामानाची 3-4 बोचकी वर ठेवली. इकडे तिकडे बघत ती पण त्याच्या शेजारी बसली. त्या अंधवृद्धाला बघताच माझ्यातला सामाजिक कार्यकर्ता जागा झाला. माझं कुतूहल चाळवलं आणि डोळे निरीक्षण करू लागले. मोलमजुरी करणारी खेड्यातली बापलेक असावीत असा मी अंदाज बांधला. म्हाताऱ्यांनी 60 पार केली असावी. काळा रापलेला चेहरा त्याच्या डोक्यावरच्या भल्या मोठ्या पागोट्यापुढे फारच छोटा दिसत होता. त्यात तो देवीच्या व्रणांनी भरला होता. अंगातला मळका सदरा आणि विरलेलं धोतर दारिद्र्याची कल्पना देत होते. ती लेक पण बापाच्याच रूपावर गेली होती. डोळ्यात भरणारी उंची मात्र तिने बापाकडून घेतली होती. तंबाखूची पुडी म्हातारा हुडकायला लागला. ती सापडेना तसं दोघांचं संभाषण सुरू झालं. ती बाकाखाली पडलेली मला दिसली. मी ती त्याच्या हातात देत सूर पकडला. कुठं निघाला? वाडीला. लेक का? हा, वय वय. जावई वाडीला हाय. पोरगी हट्टच धरून बसली. म्या काय रिकामान बिनकामाचा गुमान निघालो. त्याची व्यथा बाहेर काढायला मला टाचणी देखील लावावी लागली नाही. मुद्द्यालाच हात घातला. केव्हापासून डोळ्यांचं हे असं झालं? 5 वर्ष झाली. टेंबूत कोतवाल होतो मी. रिटायर झालो. नंतर 7 महिन्यात दिसण्याचं मान बी कमी कमी व्हायला लागलं. आता तर काय ठार आंधळा झालोय बघा. मग डॉक्टरांना नाही दाखवलं? गावातल्या डागदरला दावलं. काचबिंदू झाल्यात. आता बाहेर गावी जायचं म्हणजे कुणी बरोबर असायला नको का? विचारलं तर म्हणत्यात, तुला र आता दिसून काय करायचंय? गुमान बाहेरच्या खोलीत बसावं आणि समोर येईल ते खावं. निवृत्तीनंतर दिसण्याची जरुरी नाही हे मी नवीनच ऐकत होतो. ऐकून शहारलोच. वाटलं गरिबीमुळं इलाज करणं शक्य होत नसेल म्हणून चिडलेल्या मनाचे हे बोल असावेत. घरात कोण कोण आहे? मी आणि माझी बायको. लेक एकुलती एक का? मी आश्चर्याने विचारलं. तसं का बरं? 2 लेक आहेत ना. गावातच शेंटरिंगचं काम करतात पण वाईले राहतात. खरं सांगू, म्याच बाहेर काढलंय. दारू प्यायची आणि दंगा करायचा. गावातल्या ज्ञानेसरीच्या सप्त्याला दरवर्षी बसतोय मी. सारी व्यवस्था माझ्याकडेच असती. आपल्याला ही थैर कशी चालणार?
अव गळ्यातल्या माळेची तरी लाज बाळगायला नको का? कुणा ओळखीच्याला घेऊन जायचं? मी संभाषणाचा प्रवाह मुद्द्यावर आणत म्हणालो. कुणी बी येत नाही. गावात मी असा एकलाच हाय वय, तरी म्या खर्चाला तयार हाय. रिटायर होताना बक्कळ पैसा मिळालाय. पर सर्व्यांचं एकच म्हणणं, अरे म्हाताऱ्या तुला दिसून चाळत का जायचंय? मग लेकीला नाही तर जावयाला घेऊन जायचं, मी भीतभीतच म्हटलं. काय ऐकायला मिळतंय कुणास ठाऊक. म्हातारा उसळून म्हणाला, जावयाचं नाव बी काढू नका. लेकीला खूप पटतंय, पण तिच्या मग का कमी तरस हाय? तिला बी रातचं दिसत नाही. आपलंच नाणं खोटं तर त्या माणसाला बोलून काय उपयोग? पर आता आम्ही दोघांनीच जोर धरलाय बघा. जावयाचा आईबाप लय चांगले आहेत. त्याच्या बालाच घेऊन जाणार हाय कल्याणला. कल्याणला? तिथं डोळ्यांचा मोठा दवाखाना हाय. कल्याणला डोळ्याचं कोणतं हॉस्पिटल आहे हे मला आठवेना. कुणीतरी काहीतरी सांगतं आणि हे लोक मेंढरासारखे मागे पळतात. हा अनुभव मला काही नवीन नव्हता. बाबा, काचबिंदूचं ऑपरेशन आपल्या मिरजेला देखील होतं. त्याकरता कल्याणला जायची जरुरी नाही. आता आम्हाला काय ठाव? आता असं करा, तुम्हीच सांगा काय करायचं ते. त्याच्यातला सच्चेपणा लगेच जाणवून मी म्हणालो, वाडीचे डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत. त्यांना तुम्ही दोघांनी डोळे दाखवा आणि त्यांची चिठ्ठी घेऊन माझ्याकडे या. पुढचं सगळं मी बघतो. साहेब, लई उपकार होतील बघा. एकदा मला दिसायला लागू दे, मग हिचं सारं सुधारतो. लेकीच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत म्हातारा गदगदून बोलत होता. त्याच्या नेत्रहीन डोळ्यातून पाझरणाऱ्या थेंबांना असंख्य डोळे फुटल्यासारखे वाटले. मी वाडीच्या माझ्या डॉक्टर मित्राला चिठ्ठी लिहून दिली. त्याबरोबर माझ्या पत्त्याचं कार्ड पण दिलं. किर्लोस्कर वाडीला ती दोघं उतरली. उतरून परत खिडकीपाशी आली. म्हातारा म्हणाला, पुढल्या हप्त्यात नक्की येतो बघा. हो हो, दोघं मिळून या, असं म्हणून मी निरोप घेतला. गाडी हलली. समोरच्या बाकावरची ती दोघं अजून तशीच बसली आहेत आणि डोळे भरून मला पाहतायत असं मिरज येईपर्यंत सतत वाटत राहिलं. गेल्या गेल्या मी आमच्या सोशल क्लबच्या लोकांना कल्पना दिली. डॉक्टरांना भेटलो. नियमाप्रमाणे मिळणारी मदत आणि इतर आश्वासनं मिळवून त्या दोघांची वाट बघत राहिलो. पुढचा आठवडा गेला. महिना सरला, तरी ती दोघं आली नाहीत. अशाही गोष्टींची सवय झालेली असतेच. त्यावेळची उत्कटता कालांतराने विझून जाते. 1.5 महिना गेला तसं मी ती बाब साफ विसरून गेलो. करकरीत उन्हाची दुपारची 2ची वेळ. नुकताच जेवण करून मी बाहेर आलो होतो. दारात रिक्षा थांबली. काठीच्या आधाराने चाचपडत येणाऱ्याला अंगणात बघितलं. माझी मती मला काही दाद देईना. आठवलं तसा धावत पुढे गेलो आणि त्या म्हाताऱ्याला पुढच्या खोलीत आणून बसवलं. रिक्षातून सामान आणलं. रिक्षाचे पैसे स्टेशनवरून निघतानाच त्यांनी दिले होते. चहापाणी झालं. उशिरा का होईना आठवण ठेवून तो आलाय हे बघून बरं वाटलं होतं. बाबा, एकटेच कसे आलात? लेकीला आणलं नाही? धापेनी म्हातारा गेंगारला होता. त्यांनी खुणेनीच ट्रंक मागितली. मी त्याची जुनी ट्रंक त्याच्या समोर ठेवली. त्यांनी कुलूप काढलं. ट्रंक उघडली. खुणेनी ठेवलेला सरकारी कागदाचा लिफाफा काढला. माझ्या पुढे ठेवत तो म्हणाला, या पायी उशीर झाला. 5,000 आहेत, मोजून बघा. कमी पडलं तर काहीतरी सोय करा. पैन पै चुकती करन मी, पण मला एकदा दिस्त करा. खरं म्हणजे पैशाची काही जरुरीच नव्हती आणि इतक्या पैशांची तर मुळीच नव्हती. पण मी ते न दाखवता ताण सैल करण्याच्या दृष्टीने हसत हसत म्हणालो, ठीक आहे, तूर्त पैसे ठेवा तुमच्याजवळ, लागले की मागून घेतो. पण लेकीला का नाही आणलं? का फक्त तुम्हालाच दिस्त करायचंय? नाही नाही, तसं कसं, तिच्याकरता तर मला दिसायला हवं. म्या दिसता झालो की तिला घेऊन आलोच म्हणून समजा.
मग मी काही जास्त छेडलं नाही. तो एकटाच विनासोबत आलाय हे बघून आधीच माझा जीव गलबलला होता. त्याचं दशमीचं गाठोडं तसंच राहू दिलं. आधी जेवायला घातलं. जेवल्यावर तो सतरंजीवर लवंडला आणि लगेच त्याला गाढ झोप देखील लागली. संध्याकाळी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. काचबिंदू होता. उशीर झाल्यामुळे कॉम्प्लिकेशन्स झाली होती, पण तसं काळजीचं कारण नव्हतं. आधी सगळं सांगितलं असल्यामुळे दुसऱ्या दिवशी ऑपरेशन पोस्ट झालं. डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये इतर हॉस्पिटलसारखी न बघवणारी दृश्य नसतात. ती म्हाताऱ्या माणसांची नर्सिंग होम्स असतात. सर्वांच्या वेदना आणि दुःख जवळजवळ सारखीच. कुठं काही असला तर थोडाफार तपशिलात फरक. ऑपरेशन व्यवस्थित झालं. 3 दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. महिन्यांनी डॉक्टरांनी परत बोलावलं होतं. त्या 3 दिवसात आमच्या क्लबच्या प्रथेप्रमाणे ठरलेल्या घरातून डबा येत होता. गप्पा मारायला पाळीपाळीनं माणसंही येत होती. म्हाताऱ्याला हे सारं नवीनच होतं. या साऱ्या प्रेमानी तो गुदमरून गेला होता. आमचा तरी उद्देश वेगळा कुठं होता. डिस्चार्ज मिळाल्यावर मी त्याला घरी आणलं. घरी यायला उशीर झाल्यामुळं दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या गाडीने त्याला पाठवायचं ठरलं. स्टेशनवर क्लबची मोजकी मंडळी येणार होती. रात्री जेवण झाल्यावर घरची सारीच कोंडाळं करून त्याच्या भोवती बसली होती. मी त्याचे पैसे परत देत म्हणालो, बाबा, हे तुमचे उरलेले पैसे 500च लागले. आता चष्म्याला पण पैसे लागणार नाहीत. महिन्यांनी दाखवायला याल तेव्हा लेकीला घेऊन या. मी बोललोय डॉक्टरांना. त्यांनी पैसे घेतले नाहीत. ते माझ्याजवळ ठेवत तो म्हणाला, तुमच्यामुळं एवढ्या थोडक्यात निभावलं, नाहीतर हे देखील पुरे पडले नसते. आता उरल्या तर तुमच्या पाशीच राहून द्यात. घरी नेलं की पाय फुटतील आणि मग सगळंच मुसळ केरात जाईल. बरं बरं, पण लेकीला घेऊन येणार ना? तर मग हे डोळं हवत कशाला? अव, तिच्याकरता हा जीव अडकलाय बघा. लोक हे असले. लेक मात्र लई चांगली हाय. फार भारी घर हाय माझ्या पोरीचं. गोकुळच म्हणा ना. सासू सासरे तर देव माणसं आहेत. जावयासकट 4 भाऊ. सारी गवंडी काम करतात एकजुटीनं. लहान लहान ठेका घेतात. बक्कळ पैसा येतोय घरात. पण आमच्या जावयाचं काय बी खरं नाही बघा. बाहेरचा लय नाद लागलाय. विचारायची सोय नाही. विचारलं तर म्हणतो, आंधळी पोर बांधलीये ना माझ्या गळ्यात. काय बोलायचं? 3 पोरं आहेत तिला. घरची सारी चांगली आहेत म्हणून खायला प्यायला तरी मिळतंय. पण आता काय बी काळजी नाही उरली. तिला दिसतं करतो आणि उभी करतो जावया पुढं. मग बघतो कसा नाद सुटत नाही तो. एकदा तिची लाईन लागली आणि मग पांडुरंगानं परत माझं डोळं नेलं तरी काय बी म्हणणार नाही मी. गुमान पडून राहीन त्याचं नाव घेत. म्हातारा जीव तोडून सांगत होता. त्याला दिसतं व्हायची घाई का लागली होती हे ऐकून मन कसं सुन्न झालं होतं. आम्ही त्याला दृष्टी दिली होती. त्याच्या मुलीच्या दृष्टीत सुधारणा करणार होतो. ते आम्हाला शक्य होतं, कारण या शारीरिक शस्त्रक्रिया होत्या. पण त्याच्या जावयाच्या दृष्टीला दिसतं करणं हे प्रथम आवश्यक होतं. तरच या दोघांच्या डोळ्यांना तो प्रकाश सोसवणार होता. हे आम्हाला जमणार होतं का? आणि हा खरा डोळस प्रश्न होता.